गाईज, जर तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल तर गाईज तुम्हाला डेली यूजच्या सेंटेन्सची वारंवार प्रॅक्टिस करावी लागेल, जेणेकरून ती सेंटेन्स तुम्ही पटकन बोलू शकाल. जर असं केलं तर इंग्लिश तुमच्यासाठी नक्कीच अवघड नसणार आहे. अशाच सेंटेन्सची आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. तो एक मुलगा आहे. ही इज अ बॉय. ही इज अ बॉय. माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करा. मी 18 वर्षाची आहे. आय एम 18 इयर्स ओल्ड. आय एम 18 इयर्स ओल्ड. मी माझा गृहपाठ करत आहे. आय एम डुईंग माय होमवर्क. आय एम डुईंग माय होमवर्क. अगदी इझी सेंटेन्स आहेत. मला कसलीही घाई नाही आहे. आय एम इन नो हरी. आय एम इन नो हरी. मी फक्त विचारते. आय एम जस्ट आस्किंग. आय एम जस्ट आस्किंग. मला खूप भूक लागली आहे. आय एम व्हेरी हंग्री. आय एम व्हेरी हंग्री. मी जायला तयार आहे. आय एम रेडी टू गो. आय एम रेडी टू गो. मी डीमार्टला जात आहे. आय एम गोइंग टू डीमार्ट. आय एम गोइंग टू डीमार्ट. जर तुम्हाला असंच म्हणायचं असेल की मी मार्केटला जात आहे, तर सिंपल म्हणा, आय एम गोइंग टू मार्केट. आय एम गोइंग टू मार्केट. मी आता जाते. आय एम लिव्हिंग नाव. आय एम लिव्हिंग नाव. मी काही संत नाही. आय एम नॉट अ सेंट. आय एम नॉट अ सेंट. मी खूप हुशार आहे. आय एम व्हेरी क्लेवर. आय एम व्हेरी क्लेवर. किंवा आय एम व्हेरी ब्राईट. इथे क्लेवर आणि ब्राईट दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. मी अजूनही एकटी आहे. आय एम स्टील अलोन. आय एम स्टील अलोन. मी येत आहे. आय एम कमिंग. आय एम कमिंग. मी उद्या दिल्लीला निघणार आहे. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. आय एम लिव्हिंग फॉर दिल्ली टुमॉरो. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तो तिथे नाही आहे किंवा तो तिथे नाही आहे. ही इज नॉट देअर. ही इज नॉट देअर. ते आपली मदत करतील. दे विल हेल्प अस. दे विल हेल्प अस. मी भांडत नाही आहे. आय एम नॉट आर्ग्युइंग. आय एम नॉट आर्ग्युइंग. मी उद्योजिका आहे. आय एम ॲन एंटरप्रिन्युअर. आय एम ॲन एंटरप्रिन्युअर. मी रात्रीचं जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग डिनर. आय एम कुकिंग डिनर. मी चहा पित आहे. आय एम ड्रिंकिंग टी. आय एम ड्रिंकिंग टी. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी एक गृहिणी आहे, तर सिंपल म्हणा, आय एम अ हाऊसवाईफ. आय एम अ हाऊसवाईफ. गाईज, हाऊसवाईफच्या जागी तुम्ही होममेकर सुद्धा यूज करू शकता. आजकाल बरेच जण हाऊसवाईफ न म्हणता होममेकर हा वर्ड यूज करतात, तर तुम्ही सुद्धा करा. मी एक पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. मला तू मदत करशील का? विल यू हेल्प मी? विल यू हेल्प मी? जर तुम्हाला हेच पोलाइटली बोलायचं असेल तर सिंपल म्हणा, विल यू हेल्प मी प्लीज. विल यू हेल्प मी प्लीज. शेवटीला तुम्ही प्लीज लावू शकता जर तुम्हाला पोलाइटली जास्त बोलायचं असेल. तू खूप चांगलं काम केलं आहे किंवा चांगलं काम केला. खूप चांगलं काम केलं आहे. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. यू हॅव डन अ गुड जॉब. यू हॅव डन अ गुड जॉब. मी नवीन नोकरीसाठी अर्ज करत आहे. आय एम अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. आय एम
अप्लाइंग फॉर अ न्यू जॉब. मी माझ्या आईला मदत करत आहे. आय एम हेल्पिंग माय मदर. आय एम हेल्पिंग माय मदर. मी ऑनलाईन खरेदी करत आहे. आय एम शॉपिंग ऑनलाईन. आय एम शॉपिंग ऑनलाईन. मी माझ्या मित्राशी फोनवरती बोलत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड ऑन द फोन. मी भांडी धुत आहे. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. आय एम वॉशिंग युटेन्सिल्स. मी झाडांना पाणी घालत आहे. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. मी फुलं तोडत आहे. आय एम प्लकिंग फ्लावर्स. आय एम प्लकिंग फ्लावर्स. मी 5 मिनिटात येते. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. आय एम कमिंग इन 5 मिनिट्स. कमिंग विदिन अ 5 मिनिट्स असंही तुम्ही याला बोलू शकता. मी नवीन घर घेत आहे. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. आय एम बाईंग अ न्यू हाऊस. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. मी चित्रपट पाहत आहे. आय एम वॉचिंग अ मूवी. आय एम वॉचिंग अ मूवी. मी माझ्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. आय एम वेटिंग फॉर माय एक्झाम रिझल्ट. मी सध्या फळं कापत आहे. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. आय एम कटिंग द फ्रूट्स राईट नाव. मी नोकरीच्या शोधात आहे. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. किंवा असंही सेंटेन्स असू शकतं की मी नवीन नोकरीच्या शोधात आहे. सिंपल म्हणा, आय एम लुकिंग फॉर अ न्यू जॉब. सिंपल आहे. मी तयार होत आहे. आय एम गेटिंग रेडी. आय एम गेटिंग रेडी. मी माझ्या चाव्या शोधत आहे. आय एम सर्चिंग माय कीज. आय एम सर्चिंग माय कीज. आता इथं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी माझ्या घराच्या चाव्या शोधत आहे. सिंपल म्हणा, आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. आय एम सर्चिंग माय हाऊस कीज. मी बस स्टॉपवर उभा आहे. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. आय एम स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? कॅन आय हॅव धिस बुक? कॅन आय हॅव धिस बुक? मी माझे केस कापत आहे. आय एम गेटिंग माय हेअर कट. आय एम गेटिंग माय हेअर कट. मी विश्रांती घेत आहे. आय एम टेकिंग रेस्ट. आय एम टेकिंग रेस्ट. मी तांदूळ भिजवत आहे. आय एम सोकिंग द राईस. आय एम सोकिंग द राईस. आता इथंच बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी तुरीची डाळ भिजवत आहे, सिंपल म्हणा, आय एम सोकिंग द तुअर डाळ. असं तुम्ही याला बोलू शकता. म्हणजे हे सेंटेन्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता. मी माझी रूम साफ करत आहे किंवा मी माझी खोली साफ करत आहे. आय एम क्लिनिंग माय रूम. आय एम क्लिनिंग माय रूम. मी माझ्या कुत्र्यासोबत फिरायला जात आहे. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. आय एम वॉकिंग विथ माय डॉग. मला ते देशील का? कॅन यू पास मी दॅट? कॅन यू पास मी दॅट? सिंपल, मला हे देशील का असं जर म्हणायचं असेल तर कॅन यू पास मी धिस असंही तुम्ही याला बोलू शकता. किती लांब आहे? हाऊ फार इज इट? हाऊ फार इज इट. जर तुम्हाला विचारायचं असेल की हे ठिकाण किती दूर आहे, सिंपल म्हणा, हाऊ फार इज धिस प्लेस. हाऊ फार इज धिस प्लेस. तू आज भांडे घासशील का?
कॅन यू डू द डिशेस टुडे? कॅन यू डू द डिशेस टुडे? तू कपडे धुवून वाळू घालशील का? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स? कॅन यू वॉश अँड ड्राय द क्लॉथ्स? खूपच मस्त आहे. धिस इज रिअली अमेझिंग. धिस इज रिअली अमेझिंग. कुठलं पुस्तक वाचत आहेस? विच बुक आर यू रीडिंग? विच बुक आर यू रीडिंग? तू हे माझ्यासाठी करशील का? विल यू डू धिस फॉर मी? विल यू डू धिस फॉर मी? हे उपयुक्त ठरेल का? विल धिस बी हेल्पफुल? विल धिस बी हेल्पफुल? नवीन शर्ट घाल. पुट ऑन युअर न्यू शर्ट. पुट ऑन युअर न्यू शर्ट. याची चव बरोबर लागत नाही. धिस डज नॉट टेस्ट गुड. धिस डज नॉट टेस्ट गुड. मी खूप आभारी आहे. आय फील ब्लेस्ड. आय फील ब्लेस्ड. खूप किंवा प्रचंड त्रासदायक आहे. आपण बऱ्याचदा बोलतो अरे हे खूप प्रचंड त्रासदायक आहे किंवा खूप त्रासदायक आहे. दोन्ही सेंटेन्स असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिशमध्ये बोला धिस इज व्हेरी अनॉईंग. धिस इज व्हेरी अनॉईंग. मी माझा नवीन ड्रेस घालणार आहे. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आय एम गोइंग टू वेअर माय न्यू ड्रेस. आपण सगळ्यांना निमंत्रण देऊ. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. वी विल इन्व्हाइट एव्हरीवन. आपण तिच्यासाठी पार्टी देऊ किंवा आपण तिच्यासाठी एक पार्टी ठेवू. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. वी विल थ्रो अ पार्टी फॉर हर. आपण तिच्यासाठी काय आणायचं? व्हॉट शुड वी बाय फॉर हर? व्हॉट शुड वी बाय फॉर हर? आपण त्या ठिकाणी कधी पोहोचणार किंवा आपण तिथे कधी पोहोचणार असंही सेंटेन्स असेल. सिंपल म्हणा वेन विल वी रीच आवर डेस्टिनेशन. वेन विल वी रीच आवर डेस्टिनेशन. वेन विल वी रीच देअर असंही बोलू शकता किंवा वेन विल वी रीच आवर डेस्टिनेशन. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स बोललं तरी बरोबरच असेल. तुला काय खायला आवडेल? व्हॉट वूड यू लाईक टू ईट? व्हॉट वूड यू लाईक टू ईट? आता हेच सेंटेन्स तुला काय प्यायला आवडेल? सिंपल ईटच्या जागी ड्रिंकचं घ्यायचं आहे. व्हॉट वूड यू लाईक टू ड्रिंक. क्लिअर? तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही तर ते आवडेल का? तुला हे नाही आवडलं तर ते आवडेल का? असंही असू शकतं. सिंपल म्हणा वूड यू लाईक धिस इन्स्टेड. वूड यू लाईक धिस इन्स्टेड. किती वाजले आहेत? व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट. ती कोण आहे? हू इज शी. हू इज शी. आता तो कोण आहे म्हणायचं असेल तर तुम्हाला सिंपल शीच्या जागी ही घ्यायचं आहे. तुला खूप ताकद आहे. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. यू हॅव अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. तुझे केस खूप सुंदर आहेत. यू हॅव ब्युटिफुल हेअर. यू हॅव ब्युटिफुल हेअर. तू दमला असशील ना? यू मस्ट बी टायर्ड. यू मस्ट बी टायर्ड. आपण कधी भेटू शकतो? वेन कॅन वी मीट. वेन कॅन वी मीट. मी केस कापायला बाहेर चालले आहे. आय एम गोइंग आउट फॉर अ हेअर कट. आय एम गोइंग आउट फॉर अ हेअर कट. हे पुस्तक कोणाचं आहे? हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल असेल आणि त्यातले खूप सारे सेंटेन्स तुम्ही आता डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.